हाय दिया. कितीतरी मला किती वेळ थांबायला पाहिजे आता असं वाटतंय. लुक ओ माय गॉड मी पडणार होते. आय एम स्केअर्ड फॉर हर हजबंड. तू वेकेशन आहे. दियाला काहीतरी बोलायचं होतं. आय मीन काहीतरी सांगायचं होतं. सो हॅलो ब्युटिफुल सोल्स, वेलकम बॅक टू माय मिनी वर्ल्ड वेअर थिंग्स आर सॉर्टेड बट लाईफ इज गोइंग ऑन. सो फर्स्टली गाईज आय एम रिअली सॉरी बिकॉज 2 वीक्स झालेले आहेत. संडेला व्हिडिओज अपलोड नाही करू शकलेले बिकॉज माझं एक्झाम्स चालू होते. सो आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. सेकंडली आज आम्ही चाललेलो आहे, म्हणजे मी आणि दिया चाललेलो आहे शॉपिंगला वेस्ट साईडला, कारण दियाला थोडे ज्वेलरी घ्यायचे होते म्हणून. आणि आम्ही आता पहिल्यांदा चाललो आहे एक लॅपटॉपच्या स्टोअरमध्ये, कारण माझा लॅपटॉप सडनलीच वर्क करायचा बंद केलेला आहे. सो आधी मी जाणार तिथे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार वेस्ट साईडला आणि त्याच्यानंतर पण आम्ही कुठेतरी जाणार आहे, ते तुम्हाला नक्की दिसेलच. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि स्टे ट्यून गाईज. A few moments later. Guys, we have reached West Side आणि दिया इथे आहे. हाय दिया. दिया इज चेकिंग आउट द स्टोअर. हे खूप प्रिटी इयरिंग्स आहेत इथे, जसे दियाला पाहिजे होते तसे. दियाचं हे बघून झालेलं आहे. दिया नाही म्हणते आवडलं काही. ती आता स्लिंग बॅग्स बघायला लागले. आवडलेत का तुला? छान आहे, घे. छान आहे. सेल काय प्रिटी आहे आणि ऑब्व्हियसली त्याच्यात देणारच असेल. काय करत आहेस? माझा लिपस्टिक शेड आहे का? पण मला ना माझा लिपस्टिक शेड मिळत नाही, जो मी 3-4 महिने झाले शोधायला. मला इथे तरी मिळतो का? ट्राय. हे सगळं घेतलेलं तसंच. आता काही घेणार आहेस का तू? आता कितीतरी मला किती वेळ थांबायला पाहिजे आता असं वाटतंय. 2 आवर्स? काय पद्धत आहे शॉपिंग करायची की काय? अँड गाईज दिस इज हाऊ वी लुक. ओ माय गॉड मी पडणार होते. दिस इज हाऊ वी लुक. हाय दिया, काही आवडलंय का तुला? अरे वा. आणि वाव नाईस. पण तू फ्रेशर्सला तुझ्या हे घालणार आहेस का? हे नाईस प्रिटी. छान आहे की. कर का मोठ्याने बोल जरा. आहे. आणि दियाचे म्हणजे शॉपिंग करायची पद्धत म्हणजे अक्षरशः जरा लोकांना आय एम स्केअर्ड फॉर हर हजबंड. दियाचं म्हणणं आहे हे पण छान आहे, ते पण छान आहे. दिया सगळंच घ्यायला लागले. आता काय मला काय कळेना. लेट्स सी काय काय घेते दिया. 1 hour later. गाईज दिस इज हाऊ वी लुक 1 hour लेटर. तिचं सगळं शॉपिंग वगैरे करून आता मला तरी माझं शेड मिळालेलं नाही आहे. सो त्यामुळे आता आम्ही परत चाललो आहे झुडिओमध्ये, कारण लेट्स सी आय विल ट्राय माय लक ॲट झुडिओ. होपफुली मला तिथं तरी माझा लिपस्टिकचा शेड मिळेल. होप फॉर द बेस्ट. हा ना. ओके. सो गाईज कसं आहे, झुडिओ आहे ना ते थोडंसं अपोजिट पण थोडंसं पाठी आहे वेस्ट साईडकडून. जर तुम्ही बेळगामचं असला तर तुम्हाला माहीतच असणार आहे. पण म्हणून मग आम्ही कार तिथेच पार्क केली आणि आम्ही आता चालत चाललो झुडिओला. सो लेट्स गो. A few moments later. ही बघा कशी लावून, म्हणजे मला नाही लावायचं म्हणून ही अशी लावून बघायला की कुठला चांगला दिसेल का म्हणून. चांगलं आहे. पण तू मला वाटलं पण आय डोंट नो मला बसेल म्हणजे मला चांगला दिसेल का नाही. तू घेतलीस का? तुला कुठलं आवडलं? हा जो शेड आहे तो माझ्या ह्याला पण असं छान वाटतं, म्हणजे छान वाटतं. आणि मी जे आता अप्लाय केलं ते त्याच्याकडनं काय करून ठेवलं. सो आय थिंक आय एम वॉर्म कॉफी कलर. आय रिअली होप की चांगला असेल. त्यासाठी वेस्ट साईड असू दे झुडिओ असू दे ती घेणारच, म्हणजे तिला बस होत नाही कपडे कितीही घेतले तरी. हां दिया
बास कर ग, किती कपडे घेणार काय करायलीस? कुठे जाईलस तू? वेकेशन आहे? कोण सून? हिंट्सा. काय झालं शॉपिंग? एक घेतला मी हँड मास्क आणि घेतलं मी अंडरआय पॅचेस आणि अजून एक आहे लिप मास्क. हां सॉरी ते विसरलेच. आणि जे मास्क दाखवले लिपस्टिक. झुडिओमध्ये इतकी गर्दी म्हणजे आज मंडे असून सुद्धा इतकं क्राऊड होतं ना झुडिओमध्ये की मला अक्षरशः 45 मिनिट्स लागले हे गोष्टी घेण्यासाठी. म्हणजे फक्त 4 गोष्टी घेतल्यात मी मोजून आणि त्याच्यासाठी पण मला 45 मिनिट्स लागलेले आहेत. इमॅजिन करा किती गर्दी होती ते. सो आता सगळं शॉपिंग झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे कुठे दियाचं कुठे चाललो आहे आपण? आम्ही चाललो आहे खाऊकट्ट्याला. आणि खाऊकट्ट्याला तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितला असणार खाऊकट्टा, पण अजून एकदा बघाल कारण तिथे ना एक नवीन शॉप, स्टोर नाही शॉपच ओपन झालं आहे जे आहे कोरियन कॉर्न डॉगचं आहे. आणि मला ते किती दिवस झाले मला ते टेस्ट करायचं होतं. सो हिअर आय एम आणि आता आम्ही चालू तिथे. सो हिअर्स द खाऊकट्टा गाईज. आणि आय डोंट नो मला आता ते शॉप, आय थिंक ते शॉप एक तर 12 नंबरचा आहे किंवा 13th शॉप नंबर आहे त्याचा. पण लेट्स सी जर ते 2पैकी नसलं तर इतके म्हणजे 40 to 50 स्टोअर्स मला म्हणजे शॉप्स मला तर शोधत जायला लागणार आहेत की कुठे आहे कसं आहे. बट लेट्स सी, आय होप की ते बहुतेक आहे असं वाटतं तरी. काय बघते 13 आहे? नाही 14 13 14 आहे 14 13 आहे 13 आहे. शॉप नंबर 13 मिळालेला आहे. आय एम सो एक्साइटेड टू ट्राय देअर कॉर्न डॉग्स. सो लेट्स गो गाईज. वूहू. सो गाईज हिअर वी आर खाऊकट्ट्यात नाही खाऊकट्टामध्ये. आणि दिया ऑलरेडी गेलेली आहे. दियाला एक्साइटमेंट आहे. ती म्हणते मला कॉर्न डॉग खूप दिवसापासून खायचं होतं. तुला कसं माहिती? मला पण खायचं होतं म्हणून आलेलो आहे आम्ही इथं. हाय दिया, आर यू एक्साइटेड? पण एक्साइटेड टू ट्राय द न्यू कॉर्न डॉग प्लेस. येस लेट्स सी गाईज. पोचलो तरी आम्ही आता. काय स्टेप 3 करायला पाहिजे काय? तुला पाहिजे असेल तर करू शकतोस की दिया. पेरी ड्रेस. हां तर गाईज हे आहेत ऑप्शन. सो आम्ही ठरवलं आहे की कुठलं घ्यायचं? सुपर क्रिस्पी कॉर्न डॉग. कुठलं? सुपर क्रिस्पी कॉर्न डॉग. हे सुपर क्रिस्पी कॉर्न डॉग घेणार. तर मी तरी फर्स्ट टाईम नाही, माझं अन्नोत्सवमध्ये सेकंड टाईम ट्राय करेल. त्यामुळे लेट्स सी. लेट्स ऑर्डर. दिया व्हेरी प्रिटी ब्राउनीज आहे तिथे. तुला पाहिजेत का? ठरलेलं आहेत काय म्हणजे जागा तुझ्या कुठल्या? डेझर्टसाठी कुठलं, बाकीसाठी कुठलं? मग आता तुला वाईल्ड शुगरला जायचं आहे म्हणू नको प्लीज. हां गप का? ही आता काय म्हणते, हिला ना पार्सल पाहिजे. सो काही तिचं हे आलेलं आहे कॉर्न डॉग. अगं अशी का करायलीस? कॉर्न डॉग बघून तू खुळी झालीस का? एक्साइटेड आहे मुलगी हे खाण्यासाठी. तू आपली कार विसरू शकतेस म्हणजे वाय म्हणते मी. वाय हाऊ वाय असं ते हाऊ. करते कधी. सो लेट्स सी ह्याचा टेस्ट कसा असणार आहे. कारण मला अन्नोत्सवमध्ये तरी बघितलेलं तुम्ही माझं रिॲक्शन की कसं होतं. पण लेट्स सी आता ह्याचं कसं असणार आहे. Oh my god, it's so good. माझं चॉईस ऑब्विसली. पण खरंच मस्त आहे. आणि जे क्रिस्पीनेस आलेलं आहे त्या कॉर्न डॉगला, आहा टू गुड. टू गुड. आय डोंट नो स्टफिंगमध्ये कुठला, आय थिंक मेयो आहे असं वाटतंय तरी मला. आणि वरती आहे ते पेरी पेरी सॉस. आहा म्हणजे 10 on 10 फॉर द पेरी पेरी सॉस. कारण खूपच मस्त आहे. आणि ओव्हरऑल मी रेट करणार आहे 9 on 10 फॉर शुअर. खूप मस्त आहे. मग एक कुठं घेतलं गेला? I don't know. I'm not a food critic, but I just love food.
ओके बाय ओके बाय. ओके सांग मला तुझं. किती मस्त क्रिस्पी आहे ना ते. 10 on 10. काय अजून 10 on 10 कसं 10 on 10 खरंच खरंच खूपच सुंदर आहे मस्त. आता हे तरी सगळं खाऊन झालेलं आहे मॅडमचं. आणि तूच सांग ना आता, मी कशाला सांगू. पोलार बेअर. हा का का खरं पोलार बेअर म्हणजे सॅटिस्फाय होत नाही ही मुलगी अजिबात. डेझर्ट्स हे लागतातच का, मॅन्डेटरी आहेत का डेझर्ट्स तुझ्यासाठी. पण तू जेवलीस कुठे डेझर्ट्स खायला अजून. हे होतं माझं जेवण. ओ माय गॉड. तर जसं की तुम्ही ऐकला आता आम्ही परत चाललोय पोलार बेअरला. पोलार बेअर भरपूर वेळा तुम्ही ब्लॉगमध्ये माझ्या बघितला असणार, कारण मी भरपूर वेळा हिला पोलार बेअरमध्ये घेऊन गेलेले आहे. आज पण घेऊन चालले. प्रिन्सेस ट्रीटमेंट. लेट्स गो गाईज. 5 minutes later. पोलार बेअरमध्ये आलेली आहे ही फायनली. कुकी शॉट घेऊया. हां तुझं ते रेग्युलर काय ते रेग्युलर म्हणून सांगायला पाहिजे त्यांना आता. कम्स आर कुकी शॉट आर नाही हिचं स्पेशली. हां ना. So good, so good. माय गॉड मला विचारायला तरी देवलं की. आणि तुम्हाला तर माहितीच असेल मी शुगर नाही खात. सो जे काय आहे ते प्रिन्सेस ट्रीटमेंट मॅडमसाठी आहे. येस दियाला काहीतरी बोलायचं होतं. आय मीन काहीतरी सांगायचं होतं. मला पूर्ण दिवस प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळालं ना. तू एवढंसं बोलण्यासाठी मला ऑन कर बोललीस. ओके गाईज कळालं ना तुम्हाला, मी तिला प्रिन्सेस ट्रीटमेंट दिली. ओके सो गाईज दॅट्स इट फॉर टुडे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि ब्लॉग चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्हाला असे व्हिडिओज सारखे आणि परत परत नक्की बघायला मिळतील. टिल देन टेक केअर. बाय बाय अँड मीट इन द नेक्स्ट व्लॉग. हां म्हणजे आय गेस लहान झाला आहे व्हिडिओ बट येस वाय नॉट. बाय गाईज.